आशाची भूमिका. आशा या एकाच नावात सामावली आहे आशेची, आरोग्याची आणि समाजसेवेची भावना. तुमचं काम म्हणजे समाजाच्या आरोग्याचा खरा आधारस्तंभ. आरोग्य सेवा देणं, लोकांना सोबत घेऊन काम करणं आणि सक्रिय कार्यकर्ती म्हणून समाजाचा भाग होणं हे प्रामुख्यानं तुमच्या कामामधून दिसून येतं. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे गृहभेटी. आठवड्यातून 4-5 दिवस आणि दररोज 3-4 तास गृहभेटींसाठी वेळ द्यावा. या भेटीदरम्यान गरोदर मातांची, नवजात बालकांची आणि 2 वर्षापर्यंतच्या मुलांच्या आरोग्याची माहिती द्या. कुटुंबातील कुणालाही असंसर्गजन्य आजार किंवा अपंगत्वाची काही लक्षणं दिसत असतील तर त्याची नोंद करा. तुमच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला महिन्यातून एकदा भेट मिळेल याची नोंद घ्या. ग्राम आरोग्य पोषण दिवस. तुमच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना, विशेषतः गरोदर मातांना आणि बालकांना उपस्थित राहण्यासाठी आधीच कळवा. त्यांच्या उपस्थितीची खात्री करून घ्या आणि त्यांना गरजेनुसार समुपदेशन द्या. तसेच आरोग्यविषयक शिक्षण व आवश्यक सेवा याची माहिती ANM आणि गटप्रवर्तकांच्या माध्यमातून त्यांना द्या. आरोग्य संस्थांना भेट देणे. गरोदर माता, आजारी बालके किंवा इतर गरजू सदस्यांना आरोग्य सेवांची गरज भासत असल्यास त्यांना नजीकच्या आरोग्य संस्थेला पाठवा. त्यांना योग्य ती सेवा उपलब्ध आहे की नाही याची खात्री करा. आणि हो, उपचारादरम्यान तुम्ही स्वतः माता व बालकांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या उपस्थितीमुळे त्यांना आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. गाव पातळीवरील बैठका. गाव पातळीवरील बैठका या तुमच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहेत. या बैठका नियमितपणे आयोजित करण्याचे तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे. ग्राम आरोग्य पोषण आणि पाणी पुरवठा समिती. दर महिन्याला या समितीच्या बैठकीचे नियोजन करा. माता बैठका. दरमहा 3 माता बैठकांचे आयोजन करा. गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवरती चर्चा करा आणि योग्य ती माहिती द्या. किशोरवयीन मुलींसोबत संवाद. किशोरवयीन मुलींशी संवाद साधा आणि त्यांना आरोग्यविषयक जनजागृती करून त्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करा. या सर्व बैठकींमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीला प्राधान्य द्या आणि बैठकींचे इतिवृत्त तयार करून नोंद ठेवा. याद्वारे तुमचे कार्य अधिक प्रभावी आणि यशस्वी ठरेल. अहवाल संकलन करणे. तुमच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अहवाल संकलन. तुम्हाला तुमच्या कामावर आधारित मोबदल्यासाठी आवश्यक बाबींचे अहवाल नेमक्या आणि व्यवस्थित पद्धतीने तुमच्या आशा डायरीमध्ये नोंदवायचे आहेत. तुमच्या डायरीतील नोंदी स्पष्ट, अचूक आणि वेळेवर असल्या पाहिजेत. योग्य अहवाल संकलन तुमच्या कामाचा प्रभाव आणि उपयुक्तता अधिक स्पष्टपणे दाखवते आणि त्यामुळे तुमचा मोबदला वेळेत मिळण्यास मदत होते. वेळोवेळी घोषित करण्यात आलेल्या योजनांचे काम. शासन स्तरावरून घोषित केलेल्या आरोग्यविषयक योजना, मोहिमा किंवा शिबिरे यामध्ये सक्रियपणे सहभागी होणे हे तुमच्या जबाबदाऱ्यांपैकी एक आहे. स्थानिक पातळीवरती निर्देशित करण्यात आलेल्या कामांवरही तुम्हाला कार्यरत राहावे लागेल. लक्षात ठेवा, या कामांवर आधारित तुमचा मोबदला दिला जातो. त्यामुळे प्रत्येक बाबीचे काटेकोरपणे पालन करा आणि वेळेत पूर्ण करा. तुमच्या प्रयत्नांमुळे या योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळेच संपूर्ण जनसमुदायाचे आरोग्य सुधारण्यात तुमचा मोलाचा वाटा असतो. तुमच्या मेहनतीमुळे आज हजारो कुटुंबे निरोगी आणि सशक्त जीवन जगत आहेत. आशा तुमच्या सेवेमुळे साकारत आहे निरोगी भारताचे स्वप्न.